नमस्कार. ट्रेडिंग विथ सेड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघणार आहे आता पोस्ट मार्केट ॲनालिसिस, ज्यामध्ये आपण आज मंगळवार एक्सपायरी डे दिवशी झालेल्या मार्केटच्या प्राईस ॲक्शनवरून उद्या वेनसडे साठी आपलं होमवर्क काय असणार आहे, आपला ट्रेड प्लॅन कुठं असणार आहेत, इम्पॉर्टंट लेवल्स कुठं टार्गेट सेट करायचं आहे, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहे. जे कोणी ट्रेडिंगमध्ये नवीन आहेत, शिकण्याची इच्छा आहे, शिकायला सुरुवात केलेली आहे, ट्रेडिंग करण्याची इच्छा आहे, ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही सगळेजण आपलं डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय. फायर्स आणि झिरोदा हे दोन्ही ब्रोकर खूप चांगले आहेत. दोघांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तुम्ही माझ्या लिंक थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करा, जेणेकरून तुम्हाला माझा सपोर्ट राहणार आहे. तुम्हाला कोणताही डाऊट असेल, कोणताही डिफिकल्टीज येत असतील ट्रेडिंगमध्ये, तुमच्या लर्निंग फेजमध्ये, तर बिंदास तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंक थ्रू आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय, ज्यामध्ये रोजचे व्हिडिओच्या लिंक आपण शेअर करतोय, आपला ट्रेड प्लॅन शेअर करतोय, त्याचबरोबर वीकली ट्रेड रिपोर्ट असतील, ट्रेड कॅलेंडर असतील, या सगळ्या गोष्टी आपण त्या ग्रुपमध्ये शेअर करत असतोय. तर आपल्यासाठी एक चांगलं लर्निंग त्यामधून तुम्हाला मिळत जाईल, यासाठी तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात आधी काल जे आपण बघितलं होतं, मार्केटने गॅप अप ओपन होऊन फर्स्ट फ्यू सेकंड्समध्ये डायरेक्ट आपल्या लेवलच्या पलीकडं मार्केटनं मुवमेंट केली, ज्यामध्ये आपल्याला सेल साईड एंट्री घेता आली नाही. लाईव्ह ट्रेडमध्ये तुम्ही तो पहिले 5 मिनिट बघू शकताय एक्झॅक्टली कसं मार्केटनं रिॲक्ट केलं. त्यानंतर बराच वेळ मार्केट डाऊन साईडच मुवमेंट देत होतं. त्यानंतर आपण एक दुसरा ट्रेड प्लॅन केला होता, जो मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर केला होता. त्यानुसार आपण पुट साईड एंट्री घेतली होती 25,800चा कॉलमध्ये, 26,200च्या पुटमध्ये. सगळ्यात पहिला ट्रेड बऱ्यापैकी तो चांगला चालला होता, पण टार्गेटला एक 17 पॉईंट्स राहून मार्केटनं आपलं एक ट्रेल SL हिट केला आहे. त्यानंतर दुसरा ट्रेड पण आपण बाय साईड एंट्री लेवलला पंच केला, जो पण एक 40 पॉईंट रनअप नंतर पूर्ण उलटला आणि नंतर त्यानं आपला ट्रेलचा SL हिट केलेला आहे. तर हे होतं आजचं मार्केट. तर यावरून आज झालेल्या मार्केटच्या प्राईस ॲक्शनवरून आपल्याला उद्यासाठीचा गेम प्लॅन, उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स, टार्गेट लेवल्स बघायचं आहे आणि त्यामागचं लॉजिक काय असणार आहे हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. लॉजिक खूप महत्त्वाचे आहेत, त्यातच तुमचं एक लर्निंग आहे. तर सगळ्यात पहिलं मला काही कंटेंट मी बाजूला करून घेतो, त्यानंतर आपण आपला चार्ट क्लिअर करून घेऊया. ओके, तर बघू शकताय मार्केट एक अशा पॉईंटला येऊन थांबले, मेक और ब्रेक, जिथनं एक चांगली मोठी अप टू 70-80 पॉईंट्स मुवमेंट डाऊन साईड, 70-80 पॉईंट्स मुवमेंट अप साईड, दोन्हीकडं 50-50 चान्सेस आहेत. तर बाय लेवल आणि सेल लेवल कुठं असणार आहे हे आता आपण मार्क करूया. सगळ्यात पहिला मी सेल साईड तुम्हाला सांगतो. लेवल मार्क करून घ्या 25,886, 25,886 हे असणार आहे आपलं उद्यासाठीचं
सेल साइड एंट्री लेवल, यासाठी आपल्याला उद्या काय लागणार आहे, एक निगेटिव्ह ओपनिंग, एक गॅप डाऊन, त्यानंतर थोडंफार रिटेस्ट आपल्या सेल साईड एंट्री लेवलला जे आहे 25,886 आणि तिथून पुन्हा एकदा मार्केट डाऊन साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. टार्गेट आपला असणार आहे अप टू 75 पॉईंट्स, 25,810 टार्गेट पण मार्क करून घ्या. ओके, यानंतर आपली स्ट्राईक असणार आहे 26,100 PE ॲट करंट मार्केट प्राइस. 200 पॉईंट इन द मनी या स्ट्राईकमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. ओके, तर यामागचं लॉजिक काय आहे, तर त्याच्यासाठी मागचे 2 मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ, मागचे 3 दिवसाचे मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. तर जसं आपण चर्चा केली होती की इथे एक गॅप पेंडिंग आहे. ओके, हे फील करल ह्या सायकोलॉजीनं ह्या लेवलला भरपूर रिटेल पब्लिकनं पुटमध्ये एंट्री घेतली. त्याच लोकांना ह्या कॅन्डलनं ट्रॅप केलं. जे कोण एक होप ठेवून पोझिशन होल्ड केले होते की दुसऱ्या दिवशी मार्केट कदाचित थोडंफार खाली येईल, त्यावेळेला नो प्रॉफिट नो लॉस, कमीत कमी लॉसमध्ये बाहेर पडू, त्या लोकांना नेक्स्ट डे मार्केटनं अप्पर साईड मुवमेंटमध्येच अप्पर साईडलाच मार्केटला ठेवून टोटल लॉस बुक करायला लावला, जेणेकरून कोणीही पुट साईड शिल्लक राहिलेलं नाही रिटेल ट्रेडर. ओके, तर हेच लॉजिक आपलं होतं की यामध्ये जर का पुट बायर्स ह्या रेंजमध्ये जेवढ्या लोकांनी पुट बाईंग केले होते त्यांनी जर का ह्या लेवलला लॉस बुक केला आहे तर हे खाली यायला मोकळं आहे. त्याच प्रकारे मार्केट काय करायला लागले, आज डाऊन साईड मुवमेंट स्ट्रॉंग द्यायला लागले. ओके, तर हीच लेवल आहे मार्केटची मेक ऑर ब्रेकसाठी. ज्या लेवलपासून मार्केट ज्यावेळेला खाली सुटेल त्यावेळेला एक हा पोर्शन मार्केटला कॅप्चर करायचा आहे. हाच असणार आहे आपला सेल साईड ट्रेड प्लॅन. ओके, हा होता आपला सेल साईडचा गेम प्लॅन. यानंतर आपल्याला बघायचं आहे की बाय साईड एंट्री लेवल कुठं असणार आहे, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. ओके, तर लेवल मार्क करून घ्या. बाय साईड एंट्री लेवल असणार आहे 25,909, 25,909 हे आपल्यासाठी बाय साईड एंट्री लेवल असणार आहे. यासाठी उद्या मार्केट सगळ्यात पहिला एक पॉझिटिव्ह ओपनिंग गॅपअप करणार. यानंतर थोडंफार आपल्या लेवलला रिटेस्टसाठी येईल 25,909 आणि तिथून पुन्हा एकदा एक अप्पर साईड मुवमेंट मार्केट करणार आहे. $30 पॉईंटचा स्टॉप लॉस दोन्ही ट्रेडमध्ये. ह्या टार्गेट असणार आहे अप टू 60 पॉईंट्स.
टार्गेट मार्क करून घ्या. 25,969. ओके, तर यामागचं लॉजिक काय असणार आहे, तुम्ही बघू शकताय मार्केटनं काय केले. मार्केट फर्स्ट टाइम या ठिकाणी एक स्ट्रॉंग मोमेंटम नंतर पॉज केला. परत इथूनच मार्केटनं रिकव्हरी दाखवली. मार्केट आज सेल साईडला स्ट्रॉंग बेरिश साईडनं खाली आलं. ह्याच एरियामध्ये मार्केटनं काय केलं आहे, एक पॉज घेतला आणि रिव्हर्सल मोमेंट केलेली आहे. आणि क्लोजिंग पण पुन्हा एकदा त्याच रेंजमध्ये येऊन मार्केटनं क्लोजिंग दिले. याच रेंजमध्ये मार्केटनं काय केले, क्लोजिंग केले. आणि इथूनच पुन्हा एकदा ज्या वेळेला मार्केट एक पॉझिटिव्ह साईन दाखवल तर पुन्हा एकदा मार्केट एक ह्या लेवलपर्यंत रिकव्हरी करू शकते. तर जे लोक ह्या ठिकाणी पुट बाईंग करून ट्रॅप होणार आहेत उद्या गॅप अप ओपनिंग झाल्यावरती, त्यांनाच एक लॉस बुक करोपर्यंत मार्केट काय करणार आहे, एक अप्पर साईड मुवमेंट कंटिन्यू करणार. ह्या रेंजमधले आणि ह्या रेंजमधले पुट बायर्स जे ट्रॅप झालेत की मार्केट हे इथंपर्यंत चांगलं फॉल करल, ह्या सायकोलॉजीला ट्रॅप करण्यासाठी मार्केट काय करणार, गॅप अप ओपनिंग, रिटेस्ट आणि ह्याच लेवलपासून पुन्हा एकदा अप्पर साईड मुवमेंट करणार आहे. हे होतं आपलं बाय साईड एंट्री प्लॅन. यासाठी स्ट्राईक नोट करून घ्या, 25,700 कॉल. तर मी जे स्ट्राईक 200 पॉईंट इन द मनी मधले सिलेक्ट करतोय, यांचं प्रीमियम अबव 200 आणि बिलो 300 ह्या रेंजमध्ये प्रीमियम असते. आणि ह्याच रेंजमधला आपण प्रीमियम ट्रेड करतोय, ज्याचा डेल्टा 0.7 असतोय, जेणेकरून आपल्या एक 100 पॉईंटच्या निफ्टीच्या मुवमेंटला एक 70 पॉईंट प्रीमियमचं मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येते. ओके, हे होत्या उद्यासाठीच्या लेवल्स सगळ्यांनी मार्क करून घ्या. सेम ॲनालिसिस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी शेअर करतोय. जे कोणी अजून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या लिंक थ्रू तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय. ओके, तर सगळ्यांना कंटेंट आवडत असेल, कंटेंटला लाईक करा. जे कोण शिकण्याची इच्छा आहे, कोणत्याही तुमचे मित्र, फॅमिली, जे कोणी ट्रेडिंग रिलेटेड काहीतरी शिकण्याच्या इच्छेनं आज सुरुवात केलेली आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांना पण थोडंफार काहीतरी एक सपोर्ट मिळून जाईल. एक लर्निंग माझ्या ट्रेडिंगमधनं ते पण समजून घेतील. एक्सपिरियन्स बघूनच एक्सपिरियन्स असलेल्यालाच बघून माणसं थोडंफार शिकायला सुरुवात करतात. तर माझ्या ट्रेड बघून तुम्ही खूप काही शिकाल. मी ज्या मिस्टेक करीन त्या तुम्ही अवॉइड करू शकताय. माझं ज्या वेळेला बरोबर येते तर ते कसं काय बरोबर येते हे तुम्ही बघू शकताय. यासाठी व्हिडिओचा कंटेंट व्यवस्थित बघा. जे लॉजिक सांगितलेले आहेत ते लक्षपूर्वक ऐका. कोणताही पार्ट समजला नाही तर तेवढा पार्ट पुन्हा एकदा रिपीट ऐका, जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंग समजायला सुरुवात होईल. कोणताही डाऊट असेल, कोणताही अडचणी येत असतील ट्रेडिंगमध्ये, तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय, व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय. माझ्याकडून जो काही सपोर्ट तुम्हाला देता येईल तो मी 100% द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर चालते, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. उद्या भेटूया लाईव्ह ट्रेडमध्ये.